दिवशी घरी परत आलो तर मला मोलकर्णीने असा असा इशारा केला. मला काही कळे ना काय म्हणतात. ती म्हणे तिकडे पहा तिकडे पहा. तर एका टेबलवरती आमचा टेबल क्लॉथ असा समोरून लटकत होता आणि मी टेबल क्लॉथ उचलून पाहिला आणि त्या टेबलच्या खाली अमृत असा लपलेला होता आणि माझ्याकडे असा बघत होता की आता बाप आपल्याला मारतो की काय. शाळेतनं तो पळून आला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं त्याच्यानंतर पुन्हा शाळेत त्याला पाठवायचं नाही असा मी निर्णय केला. आता पुढे काय, शाळेत नाही पाठवायचं, या पोराचं होणार कसं. तर सुदैवाने गडचिरोली छोटी जागा आहे, त्यामुळे तिथे शिक्षण जो अधिकारी होता तो आम्हाला ओळखत होता. त्याला जेव्हा अडचण आम्ही सांगितली ते म्हणाले की बघा डॉक्टर बंग, तुमच्यासाठी एक अपवाद मी करतो की तुमचा मुलगा शाळेत नाही आला तरी चालेल, फक्त त्याने परीक्षा द्यायच्या, त्याच्यात तो जर पास होत गेला तर आम्ही त्याला पुढच्या वर्षात टाकू. आता अमृतला मी घरी शिकवायला लागलो. सकाळी माझ्या कामासाठी जे काही मी जायचो खेड्यापाड्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा दवाखान्यात जाण्यापूर्वी त्याला मी 15 मिनटामध्ये सांगायचो की अमृत आज हा अभ्यास करायचा आपल्याला. आणि मी संध्याकाळी जेव्हा परत यायचो तेव्हा त्याला विचारायचो झाला का रे, आणि काय अडचण असेल तर चर्चा करायचो. अमृत अशा पद्धतीने शिकायला लागला आणि त्याने शोध लावला. जेव्हा पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी आम्ही त्याला म्हटलं आता तू दुसरीत जा की, आता पहिली झाली तुझी अशीच, दुसरीत जा. तो म्हणाला ते नाही म्हणे, शाळेमध्ये जे 6 तासात शिकवतात ते घरी 2 तासात शिकून होतं म्हणे माझं, शाळेत कशाला जायचं. बरं दुर्दैवाने पुढे असं झालं की तो शाळेत जायचाच नाही पण तो परीक्षेत बसायचा आणि तो जिल्ह्यात फर्स्ट यायचा. त्यामुळे त्या जिल्ह्यातले शाळांचे प्रिन्सिपॉल माझ्या घरी क्यू लावायचे की बंगसाहेब तुमचं पोरगं नाही तरी शाळेत जातच नाही तर त्याला आमच्या शाळेत टाका, आम्हाला क्रेडिट तरी मिळेल. तर ते अमृतलाही कळलं की अरे आपल्याला बार्गेनिंग पॉवर आहे, तर तो अटी टाकायचा, बघा मी तुमच्या शाळेत येण्याचा विचार करीन पण मी शाळेत येणार नाही, फक्त शनिवारी क्रिकेट खेळायला येईन, फक्त ग्राउंडवर येईन, क्लासरूममध्ये येणार नाही. कोण्या शिक्षक शिक्षिकेने मला असं म्हणायचं की नाही की तू क्लासमध्ये का नाही आलास. तुम्हाला आश्चर्य वाटेल 10वीपर्यंत हे पोरगं शाळेतच गेलं नाही. तर आपण आज जीवनाचे 2 तुकडे केलेले आहेत. पहिले 20-25 वर्ष आपण फक्त शिकायचं असतं बरं का. म्हणजे काय खायचं नसतं का, हो खायचं असतं, प्यायचं असतं, शिकायचं असतं, पण काही काम करायचं नसतं, फक्त शिकणे हेच काम. आणि एकदा ते शिक्षणाची डिग्री घेऊन आपण बाहेर निघालो की मग शिक्षणची काही घेणं देणं नसतं, नुसतं काम करायचं असतं. तर जीवनाचे शिक्षण आणि मग जगणं असे 2 तुकडे पक्के हवाबंद कप्पे करून टाकलेले आहे. शिकताना काहीही काम करायचं नाही आणि जे शिकवतात त्यांना शिकवण्याशिवाय दुसरं काहीही काम येत नसतं. आणि जेव्हा काम करायला सुरुवात करतात तेव्हा शिक्षणाशी संबंधच ठेवत नाही, बुद्धी गहाण ठेवतात. म्हणून विनोबांनी फार सुंदर शब्द वापरला आहे की जीवनाची पहिली 20-25 वर्ष निष्क्रिय शिक्षण आणि मग निर्बुद्ध जीवन असे जीवनाचे 2 कप्पे पडलेले आहेत. आणि आपली सगळी शिक्षणाची जी शोकांतिका आहे याच्याहून उत्तम रोगनिदान मी वाचलेलं नाही. हे जीवनाचे जे 2 कप्पे केले त्यामुळे शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरलेला नाही. आता मी जेव्हा 10वीमध्ये शिकत होतो तेव्हा सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंगचे 3 पद्धती आम्हाला शिकवण्यात आल्या आणि आम्ही पाठ करायचो मुलं केमिस्ट्रीमध्ये. सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात मला आठवतही नाही आता नावं. आणि क्लोरीन मॅन्युफॅक्चरिंगचं नेल्सन सेल नावाचं एक आम्हाला शिकवण्यात आलं आणि शब्दनशब्द पाठ करावा लागायचा. माझ्या आयुष्यात पुन्हा माझी कधी त्या नेल्सन सेलची भेटच झाली नाही. मी का शिकलो आहे मलाच माहीत नाही, पण ते ठरवलं कोणीतरी शिक्षकाने, कोणीतरी करिक्युलम आखणाऱ्या शिक्षकाला तेच येत असेल, त्याला जे येतं तेच त्याने शिकवलं पाहिजे, म्हणून त्याला जे येत होतं तेच त्याने शिकवलं. आणि गरज नसताना आम्ही आयुष्यभर नेल्सनचे सेल्स आणि H2SO4 मॅन्युफॅक्चरिंगच्या पद्धती शिकत राहिलो. त्याचा जीवनाशी काहीही संबंध कधी आला नाही. जीवन आणि शिक्षणाच्या 2 कप्प्यामुळे शिक्षण बऱ्यापैकी इर्रिलेव्हंट, भरपूर प्रमाणात निष्क्रिय आणि जसं शेवटी आपण पाहिलं फलित काय, कौशल्यही नाही, हेतूही नाही आणि आत्मविश्वासही नाही. ही शिक्षणाची आजची ट्रॅजेडी आहे. आता जास्त शिक्षणावर टीका न करता थोडंसं पर्यायी काय चित्र असू शकतं. मी शिक्षणशास्त्रज्ञ नाही, त्यामुळे मला जे थोडेसे इकडे तिकडे कवडसे आढळले अनुभवाचे त्याच्यातने मी तुम्हाला फक्त काही उदाहरणं सांगणार आहे.
मी ज्या शाळेत लहानपणी शिकलो, खरं कधी जर मला संधी मिळाली तर मी देखील गुरुजी तुमच्यासारखं एक पुस्तक लिहिलं पाहिजे. गोष्ट सेवाग्रामच्या शाळेची. एक अप्रतिम अद्वितीय अशा शाळेमध्ये माझं लहानपण गेलं. मला अभिमानाने सांगावं वाटतं की ती शाळा प्रत्यक्ष महात्मा गांधींनी सुरू केलेली होती आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना त्याच्यामध्ये सहकार्य मागितलं. म्हणून गांधींच्या आश्रमामध्येच गांधी आणि टागोर या दोघांनी मिळून सुरू केलेली ती शाळा, अशी शाळा जगात दुसरी झाली नाही. या शाळेत मी शिकलो. त्या शाळेच्या विस्तारात मी जाणार नाही, पण त्या शाळेची मूळ मान्यता काय होती गांधींची? 1936मध्ये ते अधिक सक्रियपणे विचार करायला लागले की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा इथली शिक्षण व्यवस्था कशी राहील, आणि ब्रिटिशांनी भारतात क्लर्क निर्माण करायला जी शिक्षण व्यवस्था केली काय तीच राहणार आहे. म्हणून गांधींनी त्यांच्या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारावरती एक शिक्षण व्यवस्थेची कल्पना केली, रचना केली. त्याला म्हणतात नई तालीम. आता गांधी शिक्षणशास्त्री होते का? नव्हते. गांधी जीवनशास्त्री होते. आणि तुम्ही जीवनशास्त्री असला आणि त्यात ती महात्मा असला तर काय घडतं? तुम्हाला शास्त्रावास्त्राची गरज पडत नाही. मी एक विनोद वाचला, तो असा की एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की बाबा जर माझा IQ 100 असेल तर काय होईल? तर ते वडील त्याला सांगतात की तू एक ॲव्हरेज विद्यार्थी होशील. आणि मग माझा IQ 130 असला तर काय होईल? तर म्हणे तू बुद्धिमान विद्यार्थी होशील. आणि माझा IQ जर 150 असला तर काय होईल? तर तुला प्रतिभावंत म्हणतील. आणि माझा IQ 200 असला तर काय होईल? तू जिनियस होशील. आणि माझा IQ 500 असला तर काय होईल? त्याचा बाप त्याला म्हणतो तू स्त्री होशील. कारण प्रत्येक स्त्री ही जिनियसपेक्षाही 5 पट जास्त हुशार असते. स्त्रीला इंट्युटिव्हली अशा अनेक गोष्टी कळतात, समजतात की तिला काही शास्त्राची गरज पडत नाही, तर्काची गरज पडत नाही, की तिला गणिते मांडावे लागत नाही. तिचं तानं बाळ जेव्हा रडतं तेव्हा मी शर्यत लावून सांगतो की जगातला कोणी मोठात मोठा पिडियाट्रिशियन सांगू शकणार नाही की बाळ का रडतं, पण त्या आईला पटकन कळते की याला भूक लागली आहे. स्त्रीला इंट्युटिव्ह विजडम आहे. आणि त्याच विनोदाला पुढे एक्सटेंड करून मी असं सांगू इच्छितो की माझा IQ जर 1000 झाला तर काय होईल? तर बाप म्हणेल तू महात्मा होशील. कारण महात्म्याला अख्ख्या देशाची भूक कळत होती. आणि त्या दिवशीची नाही, त्याला पुढच्या 10 वर्षानंतरची भूक कळत होती की माझ्या देशातल्या 40 कोटी लोकांना शिक्षण कसं मिळणार आहे. आणि म्हणून ती शिक्षण व्यवस्था निर्माण करायला त्यांनी ही नई तालीम म्हणून शाळा प्रयोग म्हणून सुरू केली. फार इतिहास सांगणार नाही, पण तुम्हाला कळावं की तिथलं शिक्षण काय होतं म्हणून मी 2 तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो. आता आपल्यापैकी प्रत्येकजण शाळेमध्ये गणित करताना क्यूब वगैरे सगळे शिकलो आपण, घनफळ वगैरे, आणि सरफेस एरिया ऑफ क्यूब किंवा सरफेस एरिया ऑफ स्फिरिकल वगैरे वगैरे मराठीत शिकलो असू किंवा इंग्लिशमध्ये शिकलो असू. मी कसा शिकलो त्या शाळेमध्ये? तर आमच्या शाळेमध्ये रोज आम्हाला 3 तास शाळेच्या बाहेर जीवनातल्या जबाबदाऱ्या कराव्या लागायच्या. तर माझी त्यावेळी ड्युटी लागली होती गोशाळेमध्ये. त्या गोशाळेमध्ये 50-60 गायी होत्या. रात्री त्यांना जेव्हा असं बांधलेलं राहायचं गोठ्यामध्ये, तेव्हा त्यांचं जे गोमूत्र आहे ते पडायचं आणि ते तिथेच पडून राहायचं. म्हणून माझे गुरुजी असं मला म्हणाले की, मी 7वीत होतो बरं का, माझे गुरुजी असं मला म्हणाले की अभय, आपल्याला एक टाकं बांधायचं आहे. त्या टाक्यामध्ये सगळं रात्रीचं गोमूत्र जमा झालं पाहिजे, तर हे टाकं तू बांध. 7वीतला पोरगा, गणित काय फार नीट येत नव्हतं, पण या अख्ख्या गायींचं गोमूत्र किती होईल रात्रीचं त्याचा हिशोब मी काढला. आणि असं समजा, मला आकडा आठवत नाही, पण समजा 100 लिटर झाला. आता 100 लिटरचा आकार असलं टाकं बांधायचं. हे टाकं कशा आकाराचं राहील? क्यूबच्या आकाराचं राहील. तर 100 लिटर क्यूब आकाराचं टाकं जर असेल तर त्याला विटा किती लागतील? त्याला विटा 100 क्यूबच्या लागत नाही. फक्त विटा आपण सरफेसवर टाकं बांधतो, म्हणजे त्या क्यूबचा सरफेस एरिया किती आहे तो मला काढावा लागला. त्या सरफेस एरियामध्ये विटा किती लागतील, तर विटाचा साईज किती त्याच्यावरनं मला काढावं लागलं. आणि मग मला बाजारात जाऊन विटांचा भाव काय, वीट चांगली कशी शोधायची, ती विकत घेताना काय देवाणघेवाण करायची, आणि मग ती वीट आणून मला ते टाकं बांधावं लागलं. ही एकच माझी जबाबदारी जवळपास महिनाभर चालली. या एका जबाबदारीत मी काय काय शिकलो. कोणीही माझ्या शिक्षकाने मला फॉर्मली बसवून सोडव आता गोखलेंच्या अंकगणितातली उदाहरणं असून म्हणून मला काय उदाहरणं दिली नाहीत. त्यांनी फक्त मला एक चॅलेंज दिलं, एक काम दिलं आणि म्हणाले सोडवतो.
मला जेव्हा अडचण जायची तेव्हा ते थोडंसं मला क्लू द्यायचे. म्हणजे उदाहरणार्थ हे टाकं जे आहे त्याच्या विटा कशा काढायच्या मला फारच त्रास झाला, तर त्यांनी ते क्यूबचा सरफेस एरिया ही कल्पना मला फक्त हिंट दिली आणि त्यातनं पुढचं मी सोडवत गेलो. याच्यात मी गणित शिकलो, याच्यात मी बाजार कसा करायचा हे शिकलो, याच्यात मी विटांची क्वालिटी कशी ओळखायची हे शिकलो, बांधकाम कसं करून घ्यायचं हे शिकलो आणि याचं अर्थशास्त्रही शिकलो. कारण सगळं हिशोब ठेवावा लागला. मला पुन्हा कधी हे शाळेत शिकावं लागलं नाही. माझ्या शाळेमध्ये मी 8वीत असताना त्यांनी महिनाभर माझी जबाबदारी रसोईघरात लावली, मेसमध्ये. आम्हाला काय सांगण्यात आलं, 8 मुलांचा एक ग्रुप. त्यांना सांगण्यात आलं की बघा आपल्या मेसमध्ये जे काही 40-50 लोक जेवतात, आपलं महिन्याचं बजेट आहे 20 रुपये. त्या काळात 1960ची गोष्ट, की दर महिन्याला 20 रुपयामध्ये आपलं जेवण झालं पाहिजे. आपल्याकडे एवढेच पैसे आहेत. या 40 लोकांना जेवण तुम्हाला प्लॅन करायचं आहे, ते स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे, त्यांना जेवू घालायचं आहे आणि जेवण प्लॅन करताना ज्या ज्या वस्तू लागतील त्या तुम्हाला बाजारात नाही आणायच्या आहेत. 8वीतली पोरं आम्ही घाबरलो. पण मग काय करायचं, बसून मग सगळ्या मुलांचा पहिले आम्ही सर्वे केला की काय रे तुम्हाला काय आवडतं, मग कोणती भाजी कोणाला आवडते, किती आवडते वगैरे वगैरे. याच्यावरून आम्ही मेनू बनवला. आमच्या शिक्षकांनी एकच विचारलं की तुमचा मेन्यू तर तुम्ही बनवला मुलांना जे आवडतं, पण याच्यातनं न्यूट्रिशनसाठी आवश्यक सगळं मिळेल का. झालं. मग न्यूट्रिशन काय असतं, अच्छा त्याच्यात काहीतरी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन असतात काय. मग ते शोधायला आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे रिसर्च पुस्तकं घेतले. 8वीतली पोरं आम्ही. त्यातले टेबल्स आम्ही वाचतो की कशामध्ये किती अन्न घ्यावं म्हणजे आवश्यक तेवढं प्रोटीन मिळेल, आवश्यक तेवढं विटॅमिन ए मिळेल. अहो हे घ्यावं तर ते कमी पडायचं, ते घ्यावं तर हे कमी पडायचं, दोन्ही घेतले तर बजेट वाढायचं. वैताग आला. एक बाई घर चालवते म्हणजे ती काय काय कसरती करते याचा सगळा अनुभव आम्ही घेतला. त्यावेळी मी वाचलेलं आणि शोधून काढलेलं आम्हाला विटॅमिन ए कमी पडत होतं. आणि विटॅमिन ए असतं तुपामध्ये, दुधामध्ये, लोण्यामध्ये, पण हे फार महाग. म्हणून त्यावेळी पुस्तकातनं मला सापडलेलं, आजही सांगतो मी तुम्हाला 50 वर्ष झाली या घटनेला, की आपली जी कोथिंबीर असते सांबार, कोथिंबिरीमध्ये 100 ग्रॅममध्ये 10,600 युनिट विटॅमिन ए असतं आणि कडीलिंब्याच्या पालामध्ये 12,000 युनिट विटॅमिन ए असतं. हे मी पुढे मेडिकल कॉलेजमध्ये MD करतानाही कोणी मला शिकवलं नाही आणि शिकवलं असतं तरी माझ्या लक्षात राहिलं नसतं. हे प्रत्यक्ष करताना शिकलो. कारण ही सेल्फ डिस्कवरी झाली. शोधत होतो, एक चॅलेंज होतं, त्या चॅलेंजचं उत्तर शोधणं भाग होतं आणि ते शोधता 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 सगळीच डिस्कवरी झाली. हो, स्वयंपाक कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, न्यूट्रिशन सायन्सपासून स्वयंपाक वाढायचा कसा, आणि हे सगळं झाल्यानंतर रात्री आम्ही ती मोठी मोठी भांडी घासायचो 11 वाजेपर्यंत, अंग दुखत राहायचं आणि पुढच्या दिवसाचं जेवणाचं प्लॅनिंग करत राहायचो. खूप खूप वर्षानंतर महाराष्ट्रातल्या रोजगार हमीतल्या मजुराची आणि शेतमजुराची मजुरी कशी मोजावी याच्यावर एक केलेलं मी संशोधन खूप गाजलं. असं म्हणतात की महाराष्ट्रामधल्या 60 लाख शेतकरी आणि मजुरांची मजुरी त्या माझ्या एका संशोधनामुळे 4 रुपयावरनं 12 रुपये झाली. हे कुठून झालं? नाही, मी टाळ्यांसाठी सांगत नाही आहे. मी यासाठी सांगतो आहे की हे मला अचानक कुठून आलं. हो, रोजगार हमीचा विषय आणि मजुरी माझा काय संबंध. मी आपला एक MD डॉक्टर होतो आणि मेडिसिनमध्ये त्यांनी मला कधीही हे शिकवलं नव्हतं. पण हे ते सेवाग्रामच्या शाळेत स्वयंपाक करताना कॅलरी रिक्वायरमेंट्स किती हे जे शिकलो होतो, त्याच्यावरनं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट पाहिल्याबरोबर मी म्हटलं की हे कॅलरीज कमी आहेत, तुमचं मिनिमम वेजेस आखण्याची पद्धतच चूक आहे. हे सगळं 8वीमध्ये मी जे शिकलो त्या पायावर झालं. हे शिक्षणाच्या 2 पद्धतींचा मी उल्लेख फक्त यासाठी केला की शिक्षण हे कृत्रिमरित्या शाळेत द्यायचा बिटर पिलचा डोस नाही. शिक्षण हे जीवन जगता जगता घडत असतं, सहजपणे देता येतं. आणि नुसते कौशल्य नाही शिकलो. एकच सेवाग्रामची अजून एक आठवण सांगतो की हे करताना आम्हाला बऱ्याचदा खेड्यांमध्ये जावं लागायचं. खेड्यातली मुलं आमच्यासोबत शिकत होती आणि भूदान यात्रे वगैरेमध्ये खेड्यात जायचो. आम्ही खेड्याची स्थिती बघायचो, रस्ते वस्ते साफ करायचो. मी 13 वर्षाचा असताना एक दिवशी मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं सायकलनं एका पिपरी नावाच्या खेड्याच्या बाजूने चाललो होतो. माझ्या भावाने सायकल थांबवली. त्याचं नाव अशोक. तो माझ्यापेक्षा 3.5-4 वर्ष मोठा. त्याने सायकल थांबवली. तर 16 वर्षाचा अशोक आणि 13 वर्षाचा अभय आम्ही दोघं तिथे बसून त्याने मला असा प्रश्न विचारला की अभय म्हणे आता आपण मोठे झालो. मी म्हटलं हो आपण खूप मोठे झालो.
तर तो म्हणाला, आपण जीवनाचं काय करायचं ठरवून टाकू. म्हटलं ठरवून टाकू. मग तिथे बसून आम्ही 10 मिनटं विचार केला की जीवनाचं काय करायचं. तर आम्ही शेजारी खेडं पाहिलं, पिपरी गावामध्ये लोक उपाशी होते, गरीब होते, शेती खराब होते, माणसं आजारी होते. तर आम्ही दोघांनी विचार केला की भारताच्या खेड्यांमधली शेती सुधारवली पाहिजे आणि आरोग्य सुधारवलं पाहिजे. अशोक म्हणाला की मी शेती सुधारवतो. मग मी म्हणालो, बरं बुवा, मग मी आरोग्य सुधारवतो. असं म्हणून भारतातल्या खेड्यांचं आरोग्य सुधारवण्याची जबाबदारी मी 13व्या वर्षी माझ्या शिरावर घेतली. माझ्या मित्रांनो, मी असं म्हणेन की कदाचित माझ्या जीवनातला तो सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता. कारण मी आणि अशोकने त्या वर्षी, त्या क्षणी जो एकमेकांसोबत करार केला, ट्रिस्ट विथ डेस्टिनी, तो आम्ही जीवनभर पाळला. जीवनाला जर तुम्हाला एक हेतू मिळून गेला की जीवन कशासाठी जगायचं आहे, तर त्याच्याहून जास्त लिबरेटिंग दुसरं काहीही नसतं. कशासाठी जगायचं हे कळलं आणि मला सुदैवाने माझ्या 13व्या वर्षीच मला लख्ख कळून गेलं की यासाठी मला जगायचं आहे. फार अक्कल नव्हती बरं का. व्हिक्टर फ्रँकेलचं पुस्तक एक सुंदर आहे, मॅन सर्च फॉर मिनिंग. त्याच्यामध्ये एक अतिशय कळीचं वाक्य आहे. ते या तरुण पिढीला सांगितल्याशिवाय माझ्यानं राहवत नाही. तो असं म्हणतो, आपण सगळेजण खूप मशगूल असतो हो, की जोडे हे घ्यावे की ते घ्यावे, घर 2 खोल्याचं असावं की 3 खोल्याचं असावं, मोटरसायकल ही असावी की ती असावी, हे खावं की ते खावं, पिझ्झा खावा की पास्ता खावा. तो असं म्हणतो, दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. कशासाठी जगायचं हे ज्यांना कळलं आहे त्यांना कसं जगायचं हे प्रश्न अगदी क्षुल्लक होऊन जातात. कशासाठी जगायचं हे कळलं पाहिजे. शिक्षण आपल्याला ते देत नाही सहसा. म्हणून मी तुम्हाला त्या हार्वर्ड आणि हॉपकिन्सचं उदाहरण सांगितलं की जगातल्या बेस्ट स्कूल्स देखील या शिक्षणाचं काय करू हे काही सांगत नाहीत. पण माझ्या नई तालीम शाळेने मला आयुष्याच्या 13व्या वर्षीच या जीवनाचं काय करू याचं स्पष्ट उत्तर शोधायला मला मदत केली. त्यामुळे शिक्षण की जे ज्ञान, कौशल्य, हृदय हे तर सगळं देतच देतं, पण हे सगळं कुठे वापरू, कशासाठी वापरू हे जीवनाची दिशा देखील देतं. हे त्या नई तालीम विद्यालयाचं सौंदर्य होतं. खूप वर्षांनी गडचिरोलीला गेलो मी आणि राणी. आम्ही जेव्हा गेलो ॲम्ब्युलन्समध्ये बसून 26 जून 1986ला, तेव्हा एक मुलगा आमचा 5 वर्षाचा होता आणि लहान मुलगा अमृत 6 महिन्याचा होता. राणीचं सिझेरियन सेक्शन झालं होतं. बाळ आता जगेल अशी खात्री झाली की आम्ही घेऊन गडचिरोलीच्या जंगलात निघालो. अमृत जेव्हा 4, 5, 6 वर्षाचा झाला आणि त्याला आम्ही तिथल्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला, त्याने फ्लॅटली नकार दिला. आणि ते पोरगं जरा हट्टी आहे, त्यामुळे त्याने नकार दिल्यानंतर आमचं काही चाले ना. तो म्हणाला मी शाळेत जात नाही. तरी त्याला जबरदस्तीने टाकला. राणी आणि मी असं ठरवलं होतं की इथली आदिवासी मुलं जशा शाळेत शिकतात तशा शाळेत आपली मुलं त्यांच्यासोबतच शिकणार. यांना काही कुठल्या कॉन्व्हेंटमध्ये किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये किंवा दून स्कूलमध्ये आपण पाठवणार नाही. तर आनंदाने शिकला, पण अमृतने नकारच दिला. तरी मी त्याला जबरदस्तीने शाळेत टाकायचो आणि घरी परत यायचो. एक दिवशी घरी परत आलो तर मला मोलकर्णीने असा असा इशारा केला. मला काही कळे ना काय म्हणतात. ती म्हणे तिकडे पहा, तिकडे पहा. तर एका टेबलवरती आमचा टेबल क्लॉथ असा समोरून लटकत होता आणि मी टेबल क्लॉथ उचलून पाहिला आणि त्या टेबलच्या खाली अमृत असा लपलेला होता आणि माझ्याकडे असा बघत होता की आता बाप आपल्याला मारतो की काय. शाळेतनं तो पळून आला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं त्याच्यानंतर पुन्हा शाळेत त्याला पाठवायचं नाही असा मी निर्णय केला. आता पुढे काय, शाळेत नाही पाठवायचं, या पोराचं होणार कसं. तर सुदैवाने गडचिरोली छोटी जागा आहे, त्यामुळे तिथे शिक्षण जो अधिकारी होता तो आम्हाला ओळखत होता. त्याला जेव्हा अडचण आम्ही सांगितली, ते म्हणाले की बघा डॉक्टर बंग, तुमच्यासाठी एक अपवाद मी करतो की तुमचा मुलगा शाळेत नाही आला तरी चालेल, फक्त त्याने परीक्षा द्यायच्या, त्याच्यात तो जर पास होत गेला तर आम्ही त्याला पुढच्या वर्षात टाकू. आता अमृतला मी घरी शिकवायला लागलो. सकाळी माझ्या कामासाठी जे काही मी जायचो खेड्यापाड्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा दवाखान्यात जाण्यापूर्वी त्याला मी 15 मिनटामध्ये सांगायचो की अमृत आज हा अभ्यास करायचा आपल्याला. आणि मी संध्याकाळी जेव्हा परत यायचो तेव्हा त्याला विचारायचो झाला का रे, आणि काय अडचण असेल तर चर्चा करायचो.
अमृत अशा पद्धतीने शिकायला लागला आणि त्याने शोध लावला. जेव्हा पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी आम्ही त्याला म्हटलं आता तू दुसरीत जा की, आता पहिली झाली तुझी अशीच, दुसरीत जा. तो म्हणाला ते नाही म्हणे, शाळेमध्ये जे 6 तासात शिकवतात ते घरी 2 तासात शिकून होतं म्हणे माझं, शाळेत कशाला जायचं. बरं, दुर्दैवाने पुढे असं झालं की तो शाळेत जायचाच नाही, पण तो परीक्षात बसायचा आणि तो जिल्ह्यात फर्स्ट यायचा. त्यामुळे त्या जिल्ह्यातले शाळांचे प्रिन्सिपॉल माझ्या घरी क्यू लावायचे की बंगसाहेब तुमचं पोरगं नाही तरी शाळेत जातच नाही तर त्याला आमच्या शाळेत टाका, आम्हाला क्रेडिट तरी मिळेल. तर ते अमृतलाही कळलं की अरे आपल्याला बार्गेनिंग पॉवर आहे, तर तो अटी टाकायचा, बघा मी तुमच्या शाळेत येण्याचा विचार करीन पण मी शाळेत येणार नाही, फक्त शनिवारी क्रिकेट खेळायला येईन, फक्त ग्राउंडवर येईन, क्लासरूममध्ये येणार नाही. कोण्याच शिक्षक शिक्षिकेने मला असं म्हणायचं की नाही की तू क्लासमध्ये का नाही आलास. तुम्हाला आश्चर्य वाटेल 10वीपर्यंत हे पोरगं शाळेतच गेलं नाही. त्याला मी घरीच शिकवलं आणि त्याची अशी चांदी झाली तुम्हाला काय सांगू. 2 तासात त्याचा अभ्यास आटपायचा, उरलेले सगळे तास तो माझ्या राणीसोबत आम्ही जे काही करत असायचो त्याच्यात लुडबुड करायचं. दवाखान्यात पेशंट बघणे, लॅबोरेटरीमध्ये बघणे, ऑफिसमध्ये कॉम्प्युटर चालवणे, खेड्यात येणे, भाषणं देणे, जे काही आम्ही करत होतो सगळ्यामध्ये तो भाग घ्यायचा. आणि हे करता करताच त्याचं शिक्षण झालं इतकं की राणी समजा गावातल्या दाईंना शिकवते आहे तर याला सगळी उत्तर अगोदरचा क्लास ऐकून माहीत असायची, हा आपली उत्तर द्यायचा दाईंच्या ह्याच्यात. त्याचं जे असं शिक्षण झालं, पुढे जेव्हा त्याला 11वी-12वीसाठी आम्हाला औपचारिक शाळेत टाकावं लागलं. कारण ट्रॅजेडी अशी की शाळा सेवाग्रामची असो की शाळा अमृतची असो, एका विद्यार्थ्याची होमशाळा, पण त्याला औपचारिक शिक्षणात त्याला मान्यता नाही. सेवाग्रामची शाळा गांधी आणि टागोरांनी सुरू केलेली, पण महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने त्याला अधिकृत मान्यता नाकारली. हिम्मत बघा त्यांची. आणि त्यामुळे मला जेव्हा भारताचं आरोग्य सुधारायचं असा ठेका घेतला मी, तेव्हा मला मेडिकलला जाणं भाग होतं आणि म्हणून मला मग ही शाळा सोडून बाहेर जावं लागलं औपचारिक शिक्षणात. तसंच अमृतला देखील 10वीनंतर औपचारिक शिक्षणात जावं लागलं. पण या 10 वर्षामध्ये त्याने जीवनाचा भरपूर आनंद घेतला आणि तरीही सतत जिल्ह्यात पहिला येत आला. मग तो PICTमध्ये कॉम्प्युटर शिकला, BE केलं. त्याच्या विस्तारात मी जात नाही, पण एकदा एक गंमत घडली ती सांगण्याचं मला मात्र मोह आवरत नाही. की दारूच्या विरुद्ध आम्ही गडचिरोलीमध्ये आंदोलन करत होतो दारूबंदीसाठी आणि एका वेळी सत्याग्रह आम्ही केला. योगायोगाने माझे वडील त्या दिवशी गडचिरोलीला आले होते. माझे वडील भारतातले एक वरिष्ठ गांधीवादी, तर त्या दिवशी आमच्या सत्याग्रहात तेही सामील झाले, मुलंही सामील झालीत आणि पोलिसांनी आम्हाला अरेस्ट केलं. 3 पिढ्या आमच्या एकाच दिवशी अरेस्ट झाल्या, वडील देखील, मी आणि राणी देखील आणि आमची 2 मुलं देखील. आणि मग अमृतच्या वर्गातली मुलं देखील, आनंदच्या वर्गातली मुलं देखील की आम्हालाही अरेस्ट करा, आम्हालाही अरेस्ट करा. आणि मुलांनी अगदी मागून मागून अरेस्ट करून घेतलं. राजकीय स्वातंत्र्य आणि आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्यासाठी कसं लढावं लागतं, पोलिसांना न घाबरता, शासनाला न घाबरता. फ्रीडम ऑफ थॉट याचं शिक्षण त्या मुलांना त्या एका सत्याग्रहातनं मिळालं. आणि मी अशी आशा करतो की अमृतला त्याच्यातनं त्याच्या जीवनाचा पुढचा हेतू देखील मिळाला. तर सांगण्याचा माझा हेतू असा होता की मित्रांनो, ऑल्टरनेटिव्ह इज पॉसिबल. जीवन आणि शिक्षण असे 2 तुकडे न पाडता जर शिक्षण देता येतं, जीवन जगता जगता शिक्षण देता येतं, ते शिक्षण द्यावं लागत नाही, ते घडतं. शिक्षण, आता विनोबांचे शब्द उधार घेतो आहे की शिक्षण हे जीवनाचं आनुषंगिक फळ आहे. शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम करावा लागत नाही. तो करावा लागत असेल तर काहीतरी गडबड आहे समजून जा. त्या हा शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली भासमय व्यवस्था आहे. शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम करावा लागत नाही, जीवन जगावं लागतं आणि जीवन जगता जगता आनुषंगिक शिक्षण होतं. आता तुम्ही म्हणाल हे तुमच्या जीवनातले अनुभव तुम्ही सांगता, हे कुठे जगात चालतात का? मी तुम्हाला अगदी जगाच्या दुसऱ्या टोकातलं एक दुसरं उदाहरण देणार आहे. कॅनडामध्ये एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे, त्याचं नाव आहे मॅकमास्टर युनिव्हर्सिटी. मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने मेडिकल शिक्षणामध्ये एक अद्भुत प्रयोग केला.
त्यांना गांधींचं नावही माहीत नसणार किंवा गांधींचे शिक्षण विचार माहीत नसणार, नाव तर माहीतच असेल. त्यांनी मॅकमास्टर विद्यापीठाने असा प्रयोग केला की आता आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये जातो ना, काय केलं जातं, आम्हाला पहिले वर्षभर नुसते मुर्दे फाडावे लागतात, डेड बॉडी. पेशंटचं तोंड बघायला मिळत नाही, नुसतं मुर्द्यांचंच तोंड बघावं लागतं. आणि त्याला वर्षभर कापत बसा आणि त्यातला एक 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 बारीक बारीक तुकडा समजत बसा, बॉडी आतून अशी असते तशी असते. याचा काय उपयोग करू काही माहीत नसतं. इतका दुःखमय काळ माझ्या आयुष्यातला दुसरा नाही जेव्हा वर्षभर नुसती तयारीच करतो. मेडिकल कॉलेजमध्ये आलो पण काही काम नाही, नुसतंच डेड बॉडी कापा आणि तपासा. त्या मॅकमास्टर आणि भारतभर मेडिकल शिक्षण असंच होतं. मॅकमास्टरवाल्यांनी असं म्हटलं की मुलं डॉक्टर व्हायला होतात की डेड बॉडीज फाडायला येतात. ते डॉक्टर व्हायला आपल्या कॉलेजमध्ये येतात. मग यांना भलतं काय आपण करायला लावतो. तर त्यांना ते म्हणाले ॲनाटॉमिस्ट की पण त्यांना ॲनाटॉमी शिकावी लागते, शरीरशास्त्र शिकावं लागतं. मग कसं. तर काही प्रतिभावान तिथल्या लोकांनी असं केलं की सगळं शिक्षणातनं काढून टाकलं आणि कॉलेजमध्ये आलेल्या पहिल्याच दिवशी त्यांना फक्त 1 तास थोडंसं इंट्रोडक्टरी भाषण देऊन सरळ रुग्ण बघायला आपण जाऊ. आणि त्यांना वॉर्डमध्ये रुग्ण दाखवायला सुरुवात केली. पण मी त्यांना म्हटलं की मी जरा चक्रावलो. मी त्यांना असं म्हटलं की अहो कसं, पण तो शिकणार कसा, त्याला काहीच तर येत नाही, बॉडी स्ट्रक्चर माहीत नाही, फिजिओलॉजी माहीत नाही, रोगशास्त्र माहीत नाही. तर ते म्हणाले ते घडतं असं की या रुग्णाला समजा असं धरून चाला की या रुग्णाला एक पेशंट मिळाला ज्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पायात कोणती हाडं असतात, टिबिया आणि फिबुला. तर मग तो विद्यार्थी आता मला फ्रॅक्चरची केस माझी आली म्हणून तो पायाची रचना काय असते वाचायला सुरुवात करेल. टिबिया काय असतो, फिबुला काय असतो हेही वाचेल, फ्रॅक्चर म्हणजे काय होतं हेही वाचेल, फ्रॅक्चरचं हिलिंग कसं होतं हेही वाचेल. आणि जशी जशी केस त्याला मिळत जाईल तसं तसं तो त्याच्याशी संबंधित वाचेल आणि तो डॉक्टर होऊन जाईल. मला काय ते गिळवे ना हो, कारण माझं शिक्षण मला 8-9 वर्ष लागली होती MD करता करता. तर मी त्यांना म्हणालो की असं कसं होऊन जाईल. असं धरून चाला की तो मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्याकडे असताना डाव्या पायाच्या करांगळीचं फ्रॅक्चरची एकही केस आली नाही. तर काय होणार की तो डाव्या पायाच्या करांगळीचं फ्रॅक्चर कसं असतं हे तो शिकणारच नाही. तर ते म्हणाले 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षामध्ये डाव्या पायाच्या करंगळीच्या फ्रॅक्चरची एकही केस आली नाही तर ते शिकायची गरजच नाही. म्हणजे याला जीवनात गरज पडणारच नाही आहे. जे 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षात जो प्रसंग आला नाही, जो चॅलेंज आला नाही, ते कशाला शिकवा त्याला. माझ्या तत्काळ लक्षात आलं की आपल्या मेडिकल एज्युकेशनमध्ये सुरुवातीला जी 1.5-2 वर्ष नुसतं हे डेड बॉडी आणि प्री क्लिनिकल सायन्सेस शिकवतात, हे किती वाईट शिक्षण पद्धती आहे. आणि तेच आपण अजून लागू करू की सगळ्याच शिक्षणामध्ये हेच घडतं की. पण शेवटचं तरी मी संशयात्मा त्यांना विचारलंच, पण हे तुमचं शिकायला फार वेळ लागत असेल अशा पद्धतीने शिकायला. ते म्हणाले आपल्याकडे MBBS करायला एकूण किती वर्ष लागतात, 4.5 वर्षाची डिग्री आणि 1 वर्ष इंटर्नशिप, कारण डिग्री होल्डरला काही येत नसतं म्हणून 1 वर्षाची इंटर्नशिप, 5.5 वर्ष, तिथे 3 वर्षामध्ये MBBS आटोपतं. मॅकमास्टर मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन हे खरं म्हणजे गांधींच्या नई तालीम शिक्षणाचीच नवी आवृत्ती आहे. अतिशय जास्त प्रभावी आहे, अतिशय जास्त जीवनाला सुसंगत आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2-3 वर्ष बिनकामाचे जे म्हणजे बिटर पिल घ्याव्या लागतात त्या टळतात. विद्यार्थी पहिलेपासूनच जे जीवनात उपयोगी आहे ते शिकतो, जीवनाशी संबंधित शिकतो आणि म्हणून ते अतिशय प्रभावी आहे. 3 वर्षामध्ये शिक्षण आटोपतं. विनोबांनी एका जागी असं म्हटलं आहे की नई तालीमला जीवनाचे शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, जीवनासाठी शिक्षण असं वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केल्या जातात. हे सगळंच मला नामंजूर आहे, विनोबा म्हणतात आहे. कारण याच्यामध्ये अजूनही द्वैत कल्पलेलं आहे की जीवन वेगळं आणि शिक्षण वेगळं. फक्त तुम्ही वेगवेगळे संबंध जोडता, जीवनासाठी शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, जीवनाचे शिक्षण. ते म्हणाले, आणि काळजीपूर्वक ऐका, ते म्हणाले जीवन हेच शिक्षण. तुम्हाला सांगतो मी, याच्याहून जास्त प्रत्ययकारी आणि क्रांतिकारी वाक्य मी शिक्षणशास्त्रात वाचलेलं नाही. जीवन हेच शिक्षण. आणि जीवनापेक्षा तोडलेलं आणि वेगळं क्लासरूममध्ये 4 भिंतीमध्ये जीवनाची तयारी म्हणून जे आपण शिकवतो
हे टॉर्चर. आणि म्हणूनच हिंदीमध्ये शिक्षणाला शिक्षा असे म्हणतात.